विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आरआरबी एएलपी भरती 2025 अर्थात असिस्टंट लोको पायलटची जाहिरात आलेली आहे. 9,900 जागा आहेत. 10 एप्रिल पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये असिस्टंट लोको पायलटची रिक्रुटमेंट प्रोसेस कशी आहे, निवड प्रक्रियेतील टप्पे किती आहेत यावरती माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, या असिस्टंट लोको पायलटची आपली जी बॅच आहे, रेकॉर्डेड बॅच आहे, या बॅच वरती गुढीपाडव्याच्या निमित्तानं 20% डिस्काउंट ऑफर आहे. 1 एप्रिल पर्यंत ही ऑफर लागू राहणार आहे. तेव्हा ही बॅच जॉईन नक्की करा, याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. आपल्या महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मराठी मुलं या रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट झाले पाहिजे, यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. या बॅच मध्ये इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे. तेव्हा CBT 1 आणि CBT 2 साठी ही बॅच तुम्हाला खूप उपयुक्त आहे. आता ही आहे आपली जाहिरात. यामध्ये बघा 10 एप्रिल पासून फॉर्म भरायचे आहेत. टोटल असिस्टंट लोको पायलटच्या जागा ह्या 9,900 आहेत. आता यामध्ये कोण पात्र असणार आहे, तर 10वी ज्या विद्यार्थ्याचं झालेलं आहे प्लस त्यासोबत ITI च्या विद्यार्थ्याचा झालेला आहे. त्यामध्ये हे सगळे ट्रेड दिलेले आहेत. त्याच्यावरती आपण ऑलरेडी भरपूर व्हिडिओ घेतलेले आहेत शैक्षणिक पात्रतेबाबत. यासोबतच या ITI ट्रेड मध्ये जर अप्रेंटिसशिप झालेला असेल तरी फॉर्म भरता येणार आहे, किंवा 3 वर्षाचा तुमचा डिप्लोमा झालेला असेल मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईल मध्ये तरी पण चालणार आहेत, किंवा याच विषयामध्ये तुमची जर डिग्री झालेली असेल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, निवड प्रक्रिया कशी असणार आहे. तर निवड प्रक्रियेमध्ये अर्थात फर्स्ट टेस्ट CBT 1 असणार आहे, त्यानंतर CBT 2 असणार आहे, त्यानंतर कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट अर्थात CBAT असणार आहे, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे आणि मेडिकल एक्झामिनेशन असणार आहे. आता याची सगळी आपण डिटेल माहिती घेऊया, पण मी तुम्हाला इथेच एक गोष्ट सांगतो की CBT 1 चे जे मार्क आहेत, CBT 1 चे मार्क हे फायनल मेरिट मध्ये नसतात, ते फक्त CBT 2 ला पात्र होण्यासाठी असतात. ठीक आहे. फायनल मेरिट जे आहे ते तुमचं CBT 2 आणि CBAT या मार्कांवरती लागतं, हे लक्षात घ्या. आता ते कसं लागतं ते आपण लगेच जाणून घेऊया. आता बघा CBT 1, आता CBT 1 मध्ये नेमकं तुमचं असणार काय आहे, तर बघा CBT 1 ओनली बी अ स्क्रीनिंग टेस्ट एक्झाम, म्हणजे ही फक्त एक चाळणी परीक्षा आहे CBT 2 मध्ये जाण्यासाठी, एवढंच या ठिकाणी म्हटलेलं आहे. द मार्क ऑफ CBT 1 शॅल नॉट बी काउंटेड. ठीक आहे, हे मार्क फायनल साठी पकडत नाहीत वगैरे वगैरे. चला मग आता CBT 1 मध्ये काय आहे, तर CBT 1 मध्ये 75 प्रश्न 75 मार्कांसाठी आहे. पेपर सोडवायला तुम्हाला 60 मिनिटांचा कालावधी मिळणार आहे. मग यामध्ये मॅथमॅटिक्स 20 क्वेश्चन 20 मार्कांसाठी, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचे 25 प्रश्न 25 मार्कांसाठी, जनरल सायन्सचे 20 प्रश्न 20 मार्कांसाठी, जनरल अवेअरनेसचे 10 प्रश्न 10 मार्कांसाठी. अशा पद्धतीनं 75 प्रश्न 75 मार्कांसाठी 60 मिनिटांचा कालावधी तुम्हाला हा पेपर सोडवायला मिळणार आहे. मग याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे का, तर हो, याच्यामध्ये 1/3 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम सुद्धा आहे, हे लक्षात घ्या. आता अजून याचं डिटेल नोटिफिकेशन आलेलं नाहीये, 10 एप्रिलला येणार आहे, पण हे मागच्या वर्षीचा जो पॅटर्न आहे त्यानुसार तुम्हाला मी हे सांगतोय. ठीक आहे, याच्यामध्ये शक्यतो बदल होत नाही. मग आता ड्युरेशन 60 मिनिटं आहे, हे सगळं आपण जाणून घेतलं. निगेटिव्ह मार्किंग आहे हेही आपण जाणून घेतलं. आता मिनिमम पास पर्सेंटेज मेरिट लिस्ट मध्ये येण्यासाठी, म्हणजे मेरिट लिस्ट म्हणजे CBT 2 ला पात्र होण्यासाठी असं या ठिकाणी म्हटले, जी मेरिट लिस्ट बनवली जाईल त्यामध्ये तुमचं नाव यावं असं वाटत असेल तर ओपन आणि EWS साठी 40% मार्क घेणं गरजेचं आहे. OBC NCL ला 30%, SC ला 30% आणि ST ला 25% मार्क घेणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. मग आता पुढची टेस्ट आहे CBT 2 CBT 2. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, shortlisting of candidate for CBT 2 shall be done RRB wise and community wise as per their normalized mark and merit in CBT 1. CBT 1 मधनं चाळणीतनं CBT 2 साठी मुलं घेतली जातील असं म्हटलेलं आहे. आता किती मुलं घेतले जातील, तर एकूण नंबर ऑफ व्हॅकन्सीच्या 15 टाइम्स, म्हणजे जेवढ्या व्हॅकन्सी आहेत, 9,900 व्हॅकन्सी आहेत त्याच्या 15 पट विद्यार्थी CBT 2 ला पात्र होतील. आता पुढे काय म्हटले बघा त्यांनी, CBT 2 मध्ये काय असणार आहे, तर CBT 2 मध्ये पार्ट A आणि पार्ट B असणार आहे. लक्षात घ्या, हा पार्ट A आणि पार्ट B. आता खऱ्या अर्थाने ह्या पार्ट A चेच मार्क हे फायनल मेरिट साठी पकडले जातात. पार्ट B हे क्वालिफाईंग आहे.
मग पार्ट ए मध्ये काय असणार आहे, तर पार्ट ए मध्ये मॅथमॅटिक्स आहे, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग आहे, जनरल सायन्स आहे, जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स सुद्धा आहे. किती आहेत मग, नंबर ऑफ क्वेश्चन 100, नंबर ऑफ मार्क्स किती 100 प्रश्न 100 मार्कांसाठी आणि पेपर सोडवायला तुम्हाला 90 मिनिटांचा वेळ मिळणार. इथेही 1/3 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम लागू असणार आहे. आता हे खाली जे 75 प्रश्न आहेत, हे 75 प्रश्न रिलेटेड टू ट्रेड, तुम्ही जो ट्रेड घेतलेला आहे त्या ट्रेडचा रिलेटेड 75 प्रश्न असणार आहेत 75 मार्कांसाठी. असे हे 100 प्रश्न आणि हे 75 प्रश्न. ठीक आहे, चलो पुढे. आता CBT 2 काय म्हटले बघा, आता इथे परत थोडीशी माहिती. आता CBT 2 शाल म्हणजे तीच माहिती परत पार्ट ए आणि पार्ट 2 ची मिळून CBT 2 आहे. पार्ट ए मध्ये 100 प्रश्न आहेत, पार्ट बी मध्ये 75 प्रश्न आहे. देअर शॅल बी निगेटिव्ह मार्किंग 1/3, हे पण आपण समजून घेतलं. आता पुढे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, इन पार्ट ए मिनिमम 5% फॉर इलिजिबिलिटी. पार्ट ए मध्ये तुम्हाला मिनिमम पुढच्या टप्प्याला पात्र होण्यासाठी ओपन आणि EWS कॅटेगरीला 40% मार्क, ओबीसी एनसीला 30% मार्क, SC ला 30% आणि ST ला 25% मार्क घ्यायचे आहे. आता सगळ्यात महत्त्वाची सूचना इथे आहे, ओनली द मार्क्स स्कोर्ड इन पार्ट ए शॅल बी काउंटेड फॉर शॉर्टलिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट फॉर फर्दर स्टेज. म्हणजे पुढच्या टप्प्याला पात्र होण्यासाठी CBT 2 मध्ये जो पार्ट ए चे मार्क आहेत तेच फक्त ग्राह्य धरले जातील, हे लक्षात घ्या. पार्ट बी चे मार्क नाही. पुढे बघा काय म्हटले त्यांनी, ओनली द मार्क्स स्क्वेअर, हे झालं, हे तुम्हाला सांगितलं मी. आता पुढे बघा काय म्हटलंय त्यांनी, पार्ट बी बघा पुढे त्यांनी काय म्हटलंय की पार्ट बी जो आहे तो फक्त क्वालिफाईंग नेचरचा असणार आहे. पार्ट बी मध्ये तुम्हाला 35% मार्क घ्यायचे आहेत. म्हणजे लक्षात घ्या, हे जे पार्ट बी इथे आहे, या पार्ट बी मध्ये तुम्हाला पुढच्या स्टेजला पात्र होण्यासाठी मिनिमम 35%, एक मिनिट, 35% मार्क तुम्हाला घ्यायचे आहेत, लक्षात घ्या. आता हा मुद्दा सगळ्यांना कळला. म्हणजेच पुन्हा एकदा लक्षात घ्या, पार्ट ए जो आहे ह्या मार्कांवरती सगळा खेळ अवलंबून आहे. पार्ट बी हा फक्त क्वालिफाईंग नेचरचा आहे, याच्यामध्ये मिनिमम 35% मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत क्वालिफाय होण्यासाठी, लक्षात घ्या. पुढे मग आता कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट, यानंतर तिसरी स्टेज म्हणजे CBAT, कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट तुमची असणार आहे. अर्थात याला आपण सायको टेस्ट असंही म्हणतो. आता ही सायको टेस्टची डिटेल माहिती तुम्हाला मी नोटिफिकेशन आल्यानंतर तर देतोच, ठीक आहे. आता फक्त एक लक्षात घ्या की आपल्याला ही सायको टेस्ट CBAT पण द्यायचं आहे. आता या CBAT मध्ये लक्षात घ्या, आता इथे सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी लक्षात घ्या काय आहे की क्वालिफाईंग मार्क्स, ऑल कॅन्डिडेट्स must secured minimum T score of 42 marks in each test battery separately to qualified in the CBAT. CBAT पास होण्यासाठी प्रत्येक पार्ट मध्ये, प्रत्येक each टेस्ट बॅटरी मध्ये तुम्हाला 42 स्कोर जो आहे तो आणायचा आहे, 42 मार्क्स तुम्हाला आणायचे आहेत. आता द मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर्ड ओनली फ्रॉम अमंग्स कॅन्डिडेट्स क्वालिफाईंग इन द CBAT. आता लक्षात घ्या, आता CBAT झाल्यानंतर 70% मार्कांचं जे वेटेज आहे ते CBT पार्ट 1 चं असणार आहे. 70% मार्कांचे वेटेज CBT पार्ट 1 आणि 30% मार्कांचे वेटेज हे CBAT म्हणजे कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट याचे असणार आहेत, लक्षात घ्या. म्हणजे तो टोटल 100 मार्कांचं जर ते मेरिट लावणार असतील तर तुम्हाला पार्ट ए मध्ये CBT 2 चा जो पार्ट ए आहे त्याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले 100 पैकी, त्याचं कन्वर्जन 70% मध्ये करणार आणि CBAT मध्ये जे मार्क मिळालेले आहेत त्याचं कन्वर्जन 30% मध्ये करणार, ठीक आहे. म्हणजे 70% वेटेज हे CBT 2 चा जो पार्ट ए आहे त्याच्यातला आहे आणि 30% वेटेज जे आहे ते CBAT यामध्ये आहे, लक्षात घ्या. पुढे मग त्याच्यानंतर तुमचं आहे पुढचं प्रोसेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची आणि त्यानंतरची पुढची प्रोसेस आहे मेडिकल एक्झामिनेशनची. आता मेडिकल एक्झाम ही मेडिकल स्टँडर्ड A1 लागणार आहे. अर्थात त्यामध्ये तुम्हाला तुमचं जे व्हिजन आहे ते 6x6 लागणार आहे विदाउट ग्लास, हे लक्षात घ्या. आणि त्यानंतर तुमचं कलर व्हिजन, बायनाक्युलर व्हिजन, फील्ड ऑफ व्हिजन, नाईट व्हिजन, हे सगळं तुमचे व्हिजन व्यवस्थित चेक केले जातील. हे अशा पद्धतीने ही आहे तुमची असिस्टंट लोको पायलटची रिक्रुटमेंट प्रोसेस, हे लक्षात घ्या. हीच प्रोसेस सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता. आता विद्यार्थी मित्रांनो, याची सायको टेस्ट CBAT जे आहे त्याच्यावरती आपण डिटेल माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. डॉक्युमेंटवरती पण आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊया, काळजी करू नका. आज फक्त तुम्हाला रिक्रुटमेंटचे महत्त्वाचे टप्पे सांगायचे होते, त्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता. विद्यार्थी मित्रांनो, या असिस्टंट लोको पायलटसाठी जी CBT 1 आणि CBT 2 आहे याचा संपूर्ण सिलेबस या आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये आहे.
ही जी बॅच आहे या बॅच मध्ये जो हे जे ट्रेड दिलेला आहे या ट्रेडचा संपूर्ण सिलेबस आहे हे लक्षात घ्या. ट्रेडचा संपूर्ण सिलेबस असलेली आपली महाराष्ट्रातली ही एकमेव बॅच आहे. त्यामुळे बॅचचा नक्की तुम्हाला फायदा होईल. सध्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं 1 एप्रिल पर्यंत इग्नाइट अकॅडमीच्या सर्व बॅचेसवरती 20% डिस्काउंट ऑफर चालू आहे. या डिस्काउंटचा नक्की तुम्ही लाभ घ्या. अधिक माहितीसाठी 8888 25 61 17 या नंबरला संपर्क करा. त्याच पद्धतीनं आपलं हे टेक्निकलचे वेगवेगळे टेलिग्रामचे चॅनल आहेत हेही तुम्ही जॉईन करा, ज्यामुळे तुम्हाला तुमचा जो काही इंजिनिअरिंगचा बॅकग्राऊंड आहे त्याच्या रिलेटेड हे सगळे चॅनल आहेत. त्या तुमच्या बॅकग्राऊंडनुसार एज्युकेशनच्या तुम्हाला सगळी माहिती या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध होणार आहे. आपल्या टेक्निकलचा यूट्यूब चॅनल सुद्धा आहे, तोही सबस्क्राईब करा. तिथे तुम्हाला टेक्निकलच्या एक्झाम संदर्भातली सगळी माहिती मिळणार आहे. अधिक माहितीसाठी हा नंबर तुम्हाला मी सांगितलेला आहे. आणि अशाच प्रकारे या एक्झामच्या रिलेटेड नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे हे यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा.